निफाड तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे। आज गुरुवारी सकाळी मुंबई अग्रा राष्ट्रीय महामार्गावरील जंगम पेट्रोल पंपाजवळ गोरक्षकांनी गोवंश जातीच्या जनावरांची अवैध वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडलेला आहे। या टेम्पोमध्ये सुमारे 50 ते 60 गायी कत्तलीसाठी नेला जात असल्याचा संशय आहे। या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि गोरक्षकांनी महामार्गावर गेल्या 2 ते 3 तासापासून रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यामुळे दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असून पिंपळगाव बसवंत पोलीस घटनास्थळी दाखल झालेले असून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। दरम्यान गोवंश जातीच्या जनावरांची अवैध वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडण्यात आलेला आहे। या टेम्पोमध्ये सुमारे 50 ते 60 गायी कत्तलीसाठी नेली जात असल्याची प्राथमिक माहिती हाती आलेली असून पोलीस आता पुढील कारवाई करत आहे। जी काही गोरक्षकांनी ही जी काही गायींची गाडी पकडली, अखंड हिंदुस्थानाची अस्मिता आमची गोमाता आहे आणि ज्या गोमातेची हत्या करण्यासाठी कत्तलखान्यामध्ये नेण्यासाठी आज जर आपण तुम्ही ते दृश्य जर बघितलं असेल तर या 60 गायी अक्षरशः त्यांच्या माना गळफासासारख्या वरती बांधून या ठिकाणी घेऊन जात आहे आणि याला पोलीस प्रशासन सहकार्य करतं। याचं खऱ्या अर्थाने निंदनीय ही गोष्ट आहे। हे बजरंग दल असेल, धर्मजागरण समिती असेल आणि असंख्य हिंदू असेल, हा या गोष्टीचा या ठिकाणी प्राणी फाउंडेशन या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि जोपर्यंत SP साहेब या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आम्ही हा रास्ता रोको बंद करणार। निलेश सगर, नाशिक रिपोर्ट न्यूज, निफाड।